नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एक पारंपरिक विस्मरणात गेलेला पदार्थ पाहणार आहोत, कारण आता आलेली आहे नागपंचमी आणि नागपंचमी स्पेशल आज आपण पाहणार आहोत पुरणाचे कानोले। तर बऱ्याच भागात त्याला दिंड सुद्धा म्हणतात, तर आमच्याकडे याला कानोले म्हणतात। तर हे असतात पुरणाचे। तर चला पाहूया हे कानोले म्हणजे पुरणाचे दिंड कसे बनवायचे ते। तर पाहू शकता आता आपण कानोले बनवण्यासाठी पुरण घेतले आणि गव्हाचं कणिक घेतलेलं आहे मळलेलं। तर हे जे पुरण आहे ना, जसं आपण पुरणपोळी बनवण्यासाठी बनवतो ना चणा डाळीचं, अगदी त्याचप्रमाणे हे बनवलेलं आहे। आणि आता कानोले हे जे असतात ना, तर ते पुरणाचे असतात। तर त्यासाठी आपल्याला पुरण लागतं आणि हे आहे गव्हाचं पीठ, म्हणजे आपण चपाती बनवण्यासाठी जसं आपण पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे हे मळून घेतलेलं आहे। फक्त हे आपण काय केलं आहे की घट्ट मळून घेतलेलं आहे, कारण कानोले बनवण्यासाठी हे पीठ जे आहे ते घट्टच मळावं लागतं। तर चला अगोदर आता हे मळून घेते। तर आपण जे कानोले करणार आहोत त्याचा आकार कसा असतो, काय असतो, हे सगळं आपण आज पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि आता आपल्याला याची छोटी छोटी चपाती लाटून घ्यायची आहे। ज्या आकाराचे आपल्याला बनवायचे आहे त्या आकाराचे। आता हा जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही, अशा पद्धतीने आपण आज कानोले बनवणार आहोत। तर हे बघा, तर ह्या आकाराचे मी काय केले आहे की लाटून घेतलेले आहे। तर जास्त पातळ पण लाटायचं नाही, जास्त जाड पण, साधारण थोडंसं चपातीपेक्षा जाड ठेवायचं। तर अशाच पद्धतीने मी काय करते, 5-6 बनवून घेते। तर इथे मी अर्धी वाटी पुरण घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये जवळजवळ 6 झाले होते। तर आम्ही दोघं तिघे जण असल्यामुळे आम्हाला एवढे लागणार नाहीत, त्या दृष्टीने अर्धी वाटीचं पुरणाचं भरपूर होतात। तर चला, तर अगोदर आपण चपातीच्या आकाराचे हे लाटून घेऊया। तर पाहू शकता एक 5 लाटून घेतलेल्या आहे अशा पोळ्या छोट्या छोट्या। आता काय करायचं आहे, तर आपलं कानोले बनवून घ्यायचं आहे। तर कानोले कसं बनवायचं हे नक्की पहा। तर ही जी आहे ना नागपंचमी स्पेशल विस्मरणात गेलेली रेसिपी आहे। तर छोटासा पुरणाचा गोळा घ्यायचा, त्याला गोल करायचा हातावरती आणि थोडंसं साधारण असं बोटांनी जे आहे ना हाताच्या पुढच्या बोटाने थापून घ्यायचा आणि त्याला चौकोनी असा आकार द्यायचा। तर हे बघा, आणि तो आता आपण ह्या लाटलेल्या पोळीवरती ठेवूया आणि बाजूची ही ना पोळी करून हे बघा अशी ठेवायची आणि अशी हाताने हलकीशी प्रेस करायची। आता ही मागची साईड घेऊया, ती सुद्धा अशी ठेवल्यानंतर ना अशी हलकीशी प्रेस करायची। आता ही बाजू घ्यायची आणि हे बघा बोटाने अशी हलकीशी लावून द्यायची। तर पाहू शकता हे झाले कानोले तयार। तर नागपंचमीला आमच्याकडे हे असे पुरणाचे कानोले बनवतात। तर ते का बनवतात हे सुद्धा मी सांगणार आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला अजून एक कानोला जो आहे तो बनवून दाखवते। तर तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून नक्की सांगा। बऱ्याच भागामध्ये दिंड वगैरे म्हणतात किंवा प्रत्येक भागानुसार वेगवेगळं नावसुद्धा असेलच, तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात। तर बघा पुरणाचा गोळा घेतला आहे आणि याचा त्याला थोडासा चौकोनी आकार मी लांबटसा असा बनवून घेतला आहे। आता तो असा चपातीच्या ह्या पोळीवर ठेवूया। आता बाजूच्या ह्या कडा एक एक करून बघा असं प्रेस करून घ्यायची। मग मागची साईड घेऊया, बोटाने हलकीशी प्रेस करायची। आता ही बाजू घ्या, आता ही सुद्धा अशी लावून त्याला अशी हलकीशी प्रेस करायची। म्हणजे अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते। तर अशाच पद्धतीने आता आपण सगळे कानोले जे आहे ना तर बनवून घ्यायचे आहे। तर आता नागपंचमी आलेली आहे आणि नागपंचमी म्हणाल तर नागपंचमीच्या दिवशी ना हे असे पुरणाचे कानोले बनवले जातात, कारण ह्या दिवशी ना असं म्हणतात की जे पारंपरिक पद्धत आहे त्या दिवशी तळलं जात नाही किंवा काही भाजलं जात नाही। त्यामुळे त्या दिवशी वारुळाला तर नैवेद्य दाखवावा लागतो। तेव्हा जुन्या काळी काही करायचे की असे पुरणाचे कानोले बनवायचे आणि हे कानोले जे आहे ते तळले किंवा भाजले जात नाही, तर हे काय करतात की वाफवून घेतले जातात किंवा गव्हाची खीर बनवतात। म्हणजे असे जे आहेत अजूनही बऱ्याच भागात केस विंचरले जात नाही, तळलं जात नाही किंवा भाजलं जात नाही किंवा काही शिवलं जात नाही नागपंचमीच्या दिवशी। तर वारुळाला नागोबाला नैवेद्य म्हणून हा आमच्याकडे पुरणाचे असे कानोले बनवले जातात। तर पाहू शकता ते हे कानोले जे आहेत ना ते आपण बनवून घेतलेले आहे। तर काही भागामध्ये ह्या अशा प्रथा वगैरे पाळत नाही, पण आमच्याकडे अजूनही या पाळल्या जातात आणि नागपंचमी स्पेशल हे कानोले अजूनही बनवले जातात। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। तर एक मी चाळण घेतली, त्याच्यामध्ये कॉटनचा कपडा टाकते किंवा आता तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवा आणि त्याच्यामध्ये असं हे ठेवून घ्या। आता हे आपल्याला काय करायचे आहे की वाफवून घ्यायचे आहे। तर हे तळायचे नाही किंवा भाजायचे नाही, तर हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर पाण्याला एक चांगली खळखळ उकळी आली की काय करायचं आहे, मीडियम गॅसवरती एक 15 मिनटं हे काय करायचं आहे की वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे खाण्यासाठी आणि नैवेद्यासाठी आपले कानोले तयार। तर चला गॅस आता मी मीडियम करते आणि 15 मिनटं हे वाफवून घेते। तर चला एक 15 मिनटं झालेले आहे। आता आपण पाहूया की आपले कानोले जे आहेत ना ते झाले आहेत की नाही। तर झाकण काढून पाहूया। तर पाहू शकते छान असे टुम्म फुगलेले आहेत आणि बघा हात असं लावून पहा, हाताला पीठ चिटकत नाही, म्हणजे काय की आपले हे कानोले वाफवून झालेले आहे। गॅस करूया बंद आणि पूर्ण थंड होऊन देऊया। थंड झाले की आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये।
तर पाहू शकता आता हे पुरणाचे कानोले नागपंचमीसाठी तयार आहे आणि याच्यावरच हे कानोले जे आहे याच्यावरच हा नैवेद्य भरला जातो नागपंचमीचा। वरण भात असेल आणि तोच काय केला जातो की नागोबाला म्हणजे वारुळाला किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरात हा नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी ठेवला जातो। तर आणि हे तुम्ही खिरीसोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत, किंवा तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे। तर कानोल्याचा आकार हा असा असतो, जे आपण अधिक मासामध्ये धोंडे बनवतो त्याचा आकार गोल असतो आणि नागपंचमीसाठी बनवला जाणारा कानोल्याचा आकार असा चौकोनी असतो। तर पाहू शकता भरपूर असं याच्यामध्ये पुरणसुद्धा आहे, याच्यावरती तूप टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा खिरीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर हे नागपंचमी स्पेशल कानोले पाहू शकता तयार झालेले आहे। तर तुमच्याकडे नागपंचमीला काय काय बनवतात कमेंट करून नक्की सांगा आणि असे पारंपरिक आणि विस्मरणात गेलेला पुरणाचे कानोले तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला देखील पाहायला भेटेल। धन्यवाद।